हॅलो, नमस्कार. कसे आहात? स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी व आनंदाचा जावो. तर हा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला मंगळवारचा मी टाकत आहे आज, कारण त्या दिवशी आपली दत्त जयंती आणि अन्नपूर्णा जयंती तसेच मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा सुद्धा होती. तर त्या दिवशीचं छानसं असं पूजा रूप मी तुम्हाला दाखवत आहे. तर काय झालेलं आहे तुम्हाला मी स्टार्टअपपासून सगळं म्हणजे सगळी पूजा वगैरे दाखवते. तरी इथं हे संध्याकाळचे म्हणजे 3-4 वाजल्यापासून सुरुवात केलेली आहे. तर 3-4 वाजताचा वेळ म्हणजे तिथून पुढे आवरायला खूप कमी वेळ होता हा. कारण काय असतं ना, सकाळपासून ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस सगळी आवरावरी झालेली असते, पण आपण कामाला वगैरे गेल्यामुळे काय होतं, हे सगळे जे कामं असतात ना तिथून आल्याच्या नंतर पण भरपूर काही कामं असतात. मग ते कामं आवरेपर्यंत आपल्याला बराचसा वेळ होतो. तर मी कामावून आल्याच्या नंतर सर्व झाडझूड वगैरे केली, आपली लादी पुसून घेतली, तसेच गॅस पुसून घेतला, थोडेसे कपडे राहिले होते ते धुवून घेतले, व्यवस्थित भांडे वगैरे करून घेतले, किचन असं छानसं साफ केलं. आणि नंतर आज अन्नपूर्णा जयंती आहे, त्यामुळे अन्नपूर्णा जयंतीचा व्हिडिओ आणि कथा मी तुम्हाला लास्ट इयरला पण टाकलेली आहे, ती तुम्ही अवश्य बघा. त्यामध्ये पूर्ण कहाणी अन्नपूर्णेची जी आहे ती सांगितलेली आहे. अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही काय होतं, सगळ्यात जास्त म्हटलं तर आपल्या इकडं पद्धत आहे की मुलीला दान देण्याची. तर बऱ्याच साऱ्या भागामध्ये आहे, कुठे नाही. तर ती आमच्याकडे तर नाही आहे अन्नपूर्णा दान देण्याची पद्धत, पण मी अन्नपूर्णा घेतलेली आहे. कारण गेल्या वर्षी माझ्याकडे ही अन्नपूर्णा नव्हती, तर मी किचनमध्येच आपल्या किचनचीच पूजा केलेली होती. कारण किचनमध्ये अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि त्यामुळे आपण काय करतो, प्रत्येक दिवशी अन्नपूर्णा देवीची सुरुवात ही किचनच्या सुरुवातीपासून करतो. सर्वात प्रथम आपण गोड पदार्थ बनवतो, म्हणजे चहापासून आपली सुरुवात होते. त्या अगोदर पण आपण चूल असो किंवा गॅस असो त्याला हळदी कुंकू देऊन नमस्कार करून, तसंच अग्निदेवतेला थोडासा नैवेद्य टाकून आपण किचनची सुरुवात करतो. हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. पण आजच्या दिवशी अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची आणि आपल्या किचनमधल्या सर्व वस्तूंची पूजा केली जाते. आपण प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तूला एक दिवस असा दिलेला आहे की त्यासाठी आपण त्यांचं उत्तरायी होण्याचा एक दिवस आणि वेळ असते. तसाच आजच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची जयंती, तिचा जन्मदिवस, तिची उत्पत्ती आजच्या दिवशी झालेली आहे. तेव्हापासून तिचा जो सहवास जो आहे तो पूर्ण किचनमध्ये असतो. आणि प्रत्येक गोष्टीला बघा, आपण तिचं नावच अन्न आणि पूर्णा ठेवलेलं आहे. तिच्याशिवाय अन्नाला आपल्या पूर्णत्व येत नाही, म्हणून तिचं नाव पण अन्नपूर्णा ठेवलेलं आहे. तर चला असो, ती कहाणी जी असेल ती असेल, आपल्याला जे करायचं आहे ते आपण करूया. तर इथे मी सर्वप्रथम काय केलेलं आहे, रांगोळी काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपली जी शेगडी आहे त्या शेगडीवरती स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. शेगडीच्या वरच्या बाजूला सुद्धा मी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. तसंच आपल्या किचनवरच्या भिंतीवरती सुद्धा स्वस्तिक काढलेलं आहे, ओम काढलेला आहे. आणि त्यांची हळदी कुंकू लावून, अक्षता वाहून, फूल वाहून, धूप दीप अगरबत्ती लावून ओम अन्नपूर्णाय नमः म्हणून त्यांची पूजा केलेली आहे. त्याच नंतर आपल्याला अन्नपूर्णा देवीची आणि आपल्या गणपती बाप्पाची सुद्धा पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. तर कुठलीही पूजा जी आहे ती आपल्या गणपती बाप्पाशिवाय अपूर्ण आहे. तर त्यासाठी मी आपल्या बाप्पांची पूजा अगोदर करून घेतलेली आहे. आज किचनमध्ये भरून ठेवलेल्या कलशाची, आपण जो आपला खलबत्या असतो त्याची, तसेच आपलं लाटणं वगैरे असते त्याची, किचनमधल्या सर्व लागणाऱ्या वस्तूची सुद्धा आज पूजा करतात. तर मी जास्तीची काही केलेली नाही, फक्त एक कलश भरून ठेवलेला आहे त्याची केलेली आहे. आणि किचनवरती एक पातेलं ठेवलेलं आहे त्याचीच केलेली आहे. पातेल्यामध्ये कुठलाही गोड पदार्थ वगैरे मी काही केलेलं नाही, मी स्वयंपाक करणार आहे.
आणि आज दत्तात्रेयाची पूजा अगोदर करून घेणार आहे, नंतर सत्यनारायण सुद्धा आज करणार आहे, कारण मी अधिक महिन्यामध्ये एक सत्यनारायण केला होता। त्यानंतर आज मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा आहे, दत्त जयंती आहे, त्यामुळे म्हटलं चला आज पण आपण सत्यनारायण करूया। घरच्या घरी जसा जमेल तसा साधी भोळी पूजा आपली करून मी आजचा सत्यनारायण पूजा करून घेणार आहे। तर चला इथे मी आपल्या गॅस शेगडीची पूजा करून घेतलेली आहे, कलशाची पूजा केलेली आहे, पातेलं जे ठेवलेले आहे त्याची पूजा केलेली आहे आणि इथे आपल्या गणपती बाप्पांना अभिषेक करून घेतलेला आहे। गणपती बाप्पाचे तसेच अन्नपूर्णा देवीचा दोन्हीचा सुद्धा अभिषेक मी चंदन मिश्रित पाण्यानं करून घेतलेला आहे। आणि आजच्या दिवशी अन्नपूर्णेची पूजा ही पूर्ण जे पण आपण वाटी किंवा प्लेट किंवा एक मोठी थाळी जे पण आपण ज्याच्या पण मध्ये ठेवतो ना, ते पातेलं जे आहे पातेलं नाही, वाटी आणि प्लेट जे पण आहे ते पूर्ण तिची पळी आणि पळीच्या वरती थोडंसं धान्य राहील असं भरून तिला टाकायचं आहे आणि त्याची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे। तर इथं मी स्नान अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे। तसेच पूर्ण तांदळाने आपली अन्नपूर्णा भरून घेतलेली आहे आणि नंतर आपल्या गणपती बाप्पाची आरती वगैरे केलेली आहे, धूपदीप ओवाळून घेतलेला आहे आणि खडी साखरेचा प्रसाद मी इथे ठेवलेला आहे। जसं आपण काय म्हणतो नेहमीचा शिरा ज्यावेळेस करतो आणि प्रसादाचा शिरा ज्यावेळेस करतो त्यावेळेस एक मनाला वाटणारी प्रसन्नता आणि प्रसादात येणारा गोडवा त्याचा जो सुगंध असतो ना, भले त्याची चव कशी असो पण त्याचा सुगंध जो असतो ना एकदम छान दरवळतो, ते वातावरणच एकदम असं प्रसन्न होऊन जातं। तसंच पूजा केली की वातावरण खरंच घरातलं प्रसन्न होतं। तर माझं किचन एकदम प्रसन्न झालेलं आहे, घर सुद्धा मी म्हणजे व्यवस्थित आपलं साफसफाई झालेली आहे, त्यामुळे घरात पण प्रसन्न वाटत आहे। पूजा म्हटलं की मला खरंच काही असो प्रसन्न वाटतं। तर बघा किती छान वाटत आहे, एवढी पूजा केली तर असं वाटत आहे घरात आज काहीतरी कार्यक्रम आहे। तर चला असं मी सगळ्यांना कामाला लावलेलं आहे। आता सगळ्यांना एवढ्यासाठी लावलेलं आहे की मला हार बनवायचे होते 2-3 म्हणजे दत्तात्रेयाची, अन्नपूर्णेची, किचनची आणि प्लस आपल्या सत्यनारायणाची एवढ्या साऱ्या पूजा करायच्या होत्या। त्यामुळं सत्यनारायणाच्या पूजेलाच आपला 1-2 तास जातात, त्यामुळे एकटीला होणं शक्य नव्हतं। त्यासाठी ह्यांना सर्वप्रथम फुलं घेऊन यायला लावली, तोपर्यंतच मी किचनची पूजा आवरून घेतलेली आहे आणि प्रसादासाठी शिरा बनवला आहे। बघा किती छान शिरा झालेला आहे। एकीकडे ह्यांना देवघरामध्ये ढाळे जे आहेत ना आपले 5 खांब जे म्हणतो आपण ते बांधून घ्यायला सांगितलेले आहेत। एकीकडे मी स्वयंपाक करत आहे, स्वयंपाक करत करत इकडं एक काम तिकडे एक काम असं माझं चालू आहे आणि सुदर्शनने हार बनवले आहेत। तर आज खूप दिवसातून म्हणजे पहिल्यांदा असं म्हणतात की गुरुचरित्र आणि स्वामी सारामृत ही एक स्वामी ज्यांच्याकडून करून घ्यायचात ना त्यांच्याकडंच म्हणजे त्यांचाच योग येतो की ते पारायण करून घ्यायचं, त्यांच्याकडून सेवा करून घ्यायची आणि गुरुचरित्र पारायण सुद्धा ज्यांच्या नशिबात आहे तेच करतात। तर असं म्हणतात झाडाचं पान सुद्धा त्याच्या कृपेशिवाय हलत नाही। तर माझंही भाग्य मी आज समजेल की मला आज गुरुचरित्राचा अध्याय ऐकायला भेटला। मी आज गुरुचरित्राचा 14 अध्याय ऐकला आहे, तसेच पहिला दुसरा सुद्धा ऐकलेला आहे। तर असे 1-2 अध्याय मला आज ऐकायला भेटले, स्वयंपाक करत करत मी ते अध्याय ऐकलेले आहेत। खरंच खूप छान आहेत आणि ते जर ऐकलं तर मनाला अजून प्रसन्नता वाढते आणि थोडंसं कळतं की त्यांची सुद्धा त्याच्यामध्ये खूप काही ऐकण्यासारखं आहे, पण मला तुम्हाला एवढं डिटेलमध्ये सांगता येणार नाही कारण मी पहिल्याच वेळेस ऐकलेलं आहे। ज्यावेळेस कुठलीही गोष्ट पहिल्या वेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला एवढी डिटेल्समध्ये लक्षात राहत नाही। आपल्या बाळकृष्णाचा अभिषेक करून घेतलेला आहे आणि इथे मी कलश ठेवलेला आहे, खाली रास मांडून घेतलेली आहे, त्याच्यावरती तो कलश तांब्या ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती आपला बाळकृष्ण ठेवलेला आहे। आणि इथे आज स्वामींचा ह्यांनी जे फोटो आणले होते, जो दत्तात्रेयाचा फोटो होता, स्वामींचा फोटो होता, तो आज दत्तात्रेयाच्या पूजेसाठी आज आपल्याला कामी आला आणि आज आपले स्वामी महाराज सुद्धा त्याच्यामध्ये आहेत। तर त्यांची सुद्धा सेवा आज थोडी का होईना झालेली आहे। तर सुदर्शननं फोटोची सुद्धा बेस्ट अशी पाणी वगैरे शिंपडून पुसून घेऊन त्याची सुद्धा पूजा केलेली आहे। इथं त्यानं पंचामृत तयार केलेलं आहे प्रसादासाठी आणि मी शिरा पण बनवलेला आहे। अन्नपूर्णा देवीसाठी आज खिरीचा प्रसाद सुद्धा केलेला आहे।
आणि ह्यांनी पूर्ण देव जे आहेत ते साईडला घेऊन ढाळे वगैरे पूर्ण जे आहेत ते बांधून घेतलेले आहेत आणि मांडणी वगैरे मी व्यवस्थित अशी करून घेतलेली आहे। इथे आपली खीर तयार झालेली आहे। ह्यावेळेस खीर पण माझी कुठेही बिघडलेली नाही, एकदम छान मस्त आणि पटकन झालेली आहे। नसता मला भीती वाटते खीर करते वेळेस काय होतं म्हणून। आणि आज मी पण बिना कांदा लसूणचं जेवण आज बनवलेलं आहे, कारण ज्या पण दिवशी उपवास किंवा पूजा असतो त्या दिवशी आपलं जे जेवण असतं ते बिना कांदा लसूण टाकतं असतं। तसेच पौर्णिमा पूजेच्या वेळेस आपलं लेपन आणि स्वस्तिक वगैरे ठरलेलंच असतं। तर प्रतीक्षा शाळेतून आलेली आहे, आता खूप वेळ पण झालेला आहे, जवळपास 7 वाजलेले आहेत। तर प्रतीक्षानं लेपन करून घेतलेलं आहे, स्वस्तिक काढलेलं आहे आणि ओम सुद्धा प्रतीक्षानं काढलेला आहे। तर अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून आम्ही पूजा आटपून घेतलेली आहे। प्रत्येकाने मांडणी वगैरे सगळे व्यवस्थित केलेले आहे। आता फक्त ठेवलेलं आहे मी इथं बघा, प्रतीक्षानं छान असं स्वस्तिक काढून घेतलेलं आहे। रांगोळी वगैरे काढलेली नाही आहे कारण खूप उशीर झाला होता। तर छान दोन्ही साईडनं दिवे मांडून दरवाजाची उंबऱ्याची पूजा आपली केलेली आहे। हळदी कुंकू अक्षता सुद्धा वाहून घेतलेले आहेत आणि इथं माझा स्वयंपाक सुद्धा आता झालेला आहे। आता करणार आहोत आपण जी सत्यनारायण कथा आहे ती आपण वाचून घेणार आहोत आणि पूजेसाठी जी आपली सर्व काही करायची इच्छा तर असते, पण सर्व काही करता करता एवढी घाई आणि गडबड सुद्धा होते, त्यामध्ये असं वाटतं काहीतरी आपल्याकडून राहून जाते की काय। तरी ते छान दरवाजामध्ये धूप दीप आणि अगरबत्ती कापूर सर्व लावलेलं आहे। तर खरंच खूप प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे आज दत्तात्रेय महाराजांच्या जयंतीसाठी आणि आपल्या अन्नपूर्णा मातेसाठी। तसेच सत्यनारायण कथा वगैरे बघा, प्रतीक्षाने किती छान ओम काढून त्याची हळदी कुंकू अक्षता देऊन पूजा करून घेतलेली आहे। आणि ते फक्त आता खारीक वाटी सुपारी जी 5 फळं असतात ती मला ठेवायची आहेत आणि ते वरुण देवता विष्णू देवता आणि गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। तर गणपती बाप्पाची पूजा छोट्याशा चौरंगावर करून घेतलेली आहे। इथे एक वरुण देवता आणि एक विष्णू देवता मी इथे ठेवणार आहे। तर ही पूजा मला वाटते कुठंतरी थोडीशी चुकली असावी असं मला सारखं वाटत आहे। तर असो, जी पण असेल ती आपल्या भगवंताचरणी अर्पण करूया आणि चूकभूल माफ करून घे म्हणून ही पूजा आपण भगवंताचरणी अर्पण करूया। तर अशा प्रकारे मी म्हणजे मला जी नागिनीची पानं आहेत ती मला भेटलेली नाही आहेत, म्हणजे आणायचंच माझ्या लक्षात राहिलेलं नाही आहे। तर चला असो, मी तांदळाच्या राशीवरच यांची पूजा करून घेतलेली आहे आणि थोडासा संकल्प सोडलेला आहे की हे भगवंता, हे विष्णुदेवा, माझ्याकडून जे पण चुकलं असेल ते माफ करून घे आणि आपली साधी भोळी पूजा मानून घे। एवढं करून मी काय केलेलं आहे, मला स्वतःला म्हणजे गंध अक्षता लावून सर्व देवांना गंध अक्षता लावून घेतलेले आहेत आणि आपली पूजाला कथा वाचायला सुरुवात केलेली आहे। तर चला, इथे माझी आरती वगैरे करून झालेली आहे, कथा वाचून झालेली आहे आणि जशी म्हणजे मला जमेल तेवढी मी पूजा वगैरे व्यवस्थित करून घेतलेली आहे। तर इथे मी तुम्हाला नैवेद्य काय बनवलेलं आहे ते दाखवते। तर प्रसादासाठी आपल्या सत्यनारायण प्रसादासाठी शिरा बनवलेला आहे, अन्नपूर्णा देवीसाठी खीर बनवलेली आहे, बाकी आपली वरण भात पोळी बनवलेली आहे। तर चला, मी इथे व्हिडिओचा एंड करते। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय।